एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। श्री वटवृक्ष मंदिरात गुरुवारी भक्तिभावात साजरा होणार गुरुपौर्णिमा उत्सव। गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा असून येथील श्री वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमेस अनन्यसाधारण महत्त्व असल्याने गुरुवारी गुरुपौर्णिमा उत्सव येथे सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने संपन्न होणार असल्याची माहिती श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली। भाविक स्वामींना गुरु मानून या दिवशी दर्शनाकरिता विशेष गर्दी करतात। गुरूंचे गुरु, सद्गुरूंचे गुरु तथा गुरूंचा महिमा म्हणजे येथील वटवृक्ष निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय। अशा या पावन गुरुपौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे। भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, मंदिरात येण्यासाठी एक रस्ता, बाहेर जाण्यासाठी एक रस्ता, 2 ठिकाणी चप्पल स्टँड, मंदिर परिसरात प्रवेश करताच भाविकांसाठी साऊंड सिस्टीमवर स्वामींच्या भक्तिगीतांचे वादन, विशेष दर्शन रांगेचे नियोजन, पावसापासून संरक्षणाकरिता दक्षिण महाद्वार ते गेटपर्यंत पत्रा शेड उभा करण्यात आले आहे। गुरुपौर्णिमे दिवशी वटवृक्ष मंदिरात नित्य नियमाने होणारी काकड आरती पहाटे 4 वाजता होईल। यानंतर पुरोहित मोहनराव पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते गुरुपूजन होईल। यानंतर लगेच शेजारती संपन्न होईल। याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी। येणाऱ्या स्वामी भक्तांनी श्रीच्या दर्शनाचा, सेवेचा व भोजन प्रसादाचा व मंदिरातील श्रीच्या पालखी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे। ही भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि त्यामध्ये ब्रह्मांडाचे नायक आणि सर्व गुरूंचे गुरु असलेले श्री स्वामी समर्थच्या मंदिरामध्ये, श्री वटवृक्ष मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये आणि भक्तांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी प्रथमच यावेळी मंदिर जे आहे वटवृक्षाचं ते 24 तासापैकी 22 तास खुलं राहणार आहे आणि पहाटे म्हणजे बुधवारच्या मध्यरात्री आणि गुरुवारच्या पहाटे 2 वाजता हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार असून त्यामध्ये काकड आरती जी पहाटे 5 ची असते ती 5 ची काकड आरती पहाटे 4 वाजता होणार आहे आणि 4 वाजता काकड आरतीसाठी 15-20 मिनिट मंदिर बंद राहिल्यानंतर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे आणि त्यानंतर नित्योपचार जे महाराजांचे नित्योपचार आहेत ते नित्योपचार होतील आणि त्यानंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे आणि दररोजचा जो अभिषेक आहे तो अभिषेक न होता त्या अभिषेकाची जे पावती स्वामी भक्त करतील ते स्वामी भक्तांना तात्काळ प्रसाद देण्यात येईल श्रीफळ म्हणून आणि अशा रीतीने दर्शन सुलभ होत जी दुपारची नैवेद्य आरती होईल आणि नैवेद्य आरती 11:30 वाजता झाल्यानंतर संध्याकाळी गुरुवारचा दिवस असल्यामुळं मंदिरातला जो पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळा संध्याकाळी 7 वाजता शेजारती आणि पालखी सोहळा होईल। साधारणतः ती 7 ते 8, सव्वा 8 पर्यंत ती पालखी सोहळा उरकला जाईल आणि त्यानंतर पुन्हा दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येईल आणि साधारणतः 12 वाजेपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमा संपोस्तोपर्यंत हे दर्शन स्वामी भक्तांचं राहील। त्यासाठी विश्वस्त समिती असेल, सेवेकरी वर्ग असेल, यांचं सर्वांचं मोलाचं सहकार्य लागणार आहे। पुजारी मंडळ असेल, पुजारी जे आहे मुख्य पुजारी त्यांचं देखील सहकार्य लाभणार आहे आणि त्याच रीतीने भव्य असा शामियाना, कारण पावसाचे दिवस असल्यामुळं पत्र्याचं शेड उभा करण्यात आलेलं आहे। चप्पल स्टँडची 2 ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। जाण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे, येण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे आणि सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या मैंदर्गी गाणगापूरवरील भक्तनिवास येथे 12 ते 2 या वेळेमध्ये भोजन महाप्रसाद देखील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने सोय करण्यात आलेली आहे। त्याचा देखील लाभ स्वामी भक्तांनी घेऊन या सर्व दर्शन, महाप्रसाद आणि इतर सर्व सेवेचा लाभ घेऊन स्वामी भक्तांनी आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ।